यशोवाणी दिवाळी अंक 2024साठी वाचते मी साधना राजहंस टेंभेकर. प्रवास या विषयावरील माझी स्वलिखित कविता. कवितेचं नाव आहे सकस सहजीवनाचा प्रवास. सकस सहजीवनाचा प्रवास. काय असतं खरं सहजीवन, कुठले विशेष कप्पे? काय असतं खरं सहजीवन, कुठले विशेष कप्पे? जाणून घेऊया आज आपण त्याचे विविध टप्पे. नवकोरं लग्न आणि पहिला एकांत फुलला. नवकोरं लग्न आणि पहिला एकांत फुलला, तिथूनच सुरू होतो टप्पा पहिला वहिला. शरीराबरोबरच जाणून घ्यावी मन एकमेकांची. शरीराबरोबरच जाणून घ्यावी मन एकमेकांची, हीच खरी गरज असते पहिल्या अमोल टप्प्याची. माझी माणसं तुझी माणसं, नकोच काही असला भेद. माझी माणसं तुझी माणसं, नकोच काही असला भेद. गुणदोषांसकट स्वीकार असावा, नकोच कुठले भलते छेद. सानुल्या पावलांनी पिल्लं करतात कुटुंबाची रुजवात. सानुल्या पावलांनी पिल्लं करतात कुटुंबाची रुजवात. इथूनच होते खरीखुरी तिसऱ्या टप्प्याची सुरुवात. थोडा त्याने थोडा तिने, त्यांना असा द्यावा वेळ. थोडा त्याने थोडा तिने, त्यांना असा द्यावा वेळ. त्यानेच साधला जातो खऱ्या सहजीवनाचा मेळ. चोर पावलांनी 40शी येते, करिअर ऐन भरात असते. चोर पावलांनी 40शी येते, करिअर ऐन भरात असते. चौथ्या टप्प्यावर एकमेकांना खरी साथ द्यायची असते. प्रगती आणते सुख सोबत. प्रगती आणते सुख सोबत, पण कधी संकटेही अचानक येतात. अशा वेळी द्यावी एकमेकांना सशक्त आणि समंजस साथ. मुले उडून जातात घरट्यातून, कातर होत जाते हृदय. मुले उडून जातात घरट्यातून, कातर होत जाते हृदय. अशा वेळी होत असतो तो 5व्या टप्प्याचा उदय. थोडी तुझी थोडी माझी, दोघांचीही जपावी आवड. थोडी तुझी थोडी माझी, दोघांचीही जपावी आवड. थोडे स्वतंत्र थोडे गुंतून, एकमेकांसाठी काढावी सवड. 6वा आणि शेवटचा टप्पा खऱ्या सहजीवनाचा. 6वा आणि शेवटचा टप्पा खऱ्या सहजीवनाचा. शरीराच्या कुरकुरीतही मन टवटवीत ठेवण्याचा. आता या टप्प्याला कुणीच कुणाला सोडणार नसते. आता या टप्प्याला कुणीच कुणाला सोडणार नसते. त्याचा फायदा उठवून मनसोक्त भांडून घ्यायचे असते. मात्र कुणीतरी एक जाणार आधी हे असू द्यावं ध्यानात. कुणीतरी एक जाणार आधी हे असू द्यावं ध्यानात. सकस असेल सहजीवन तर जोडीदार असतो सतत मनात. सकस असेल सहजीवन तर जोडीदार असतो सतत मनात. भरजरी जीवन वस्त्राचा हा टप्पा म्हणजे असतो जरीकाठ. भरजरी जीवन वस्त्राचा हा टप्पा म्हणजे असतो जरीकाठ. आदर्श सहजीवनाचा आपणच घालून द्यावा परिपाठ. आदर्श सहजीवनाचा आपणच घालून द्यावा परिपाठ.